सकाळी साधारण 8ची वेळ. मॉर्निंग शिफ्ट म्हणून सगळं आवरून सावरून काही IITians नेहमीप्रमाणे कामाला जायला निघतात. ऑफिस पर्यंत सोडण्यासाठी दारात गाडी येते. ते त्या गाडीमध्ये बसतात आणि रोजच्या प्रमाणे गाडी ऑफिसच्या मार्गाने निघते. वाटेत अचानक गाडी पेट घेते. ड्रायव्हरच्या लक्षात येतं की आपल्या पायापाशी आग लागलेली आहे. त्यानंतर तो आणि त्याच्या आसपास बसलेले कर्मचारी पटकन गाडीतून उडी टाकतात. पण मागे बसलेल्या 4 जणांना गाडीतून उतरणं शक्यच होत नाही आणि त्यामुळे त्या आगीमध्ये त्यांचा होरपळून मृत्यू होतो. त्यावेळी समोर डोळ्यांना दिसणारं दृश्य, जीव वाचवण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी केलेली धडपड, वाहनांचा जळून झालेला कोळसा आणि आगीत अक्षरशः भाजून निघालेले कर्मचारी पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. मंडळी, मी जी घटना सांगतेय ती घटना आहे हिंजवडी परिसरातील. वोमा ग्राफिक्स कंपनीचे हे 12 कर्मचारी असून त्यांच्या सोबत त्यावेळी नेमकं काय घडलं, मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं काय आहेत, गाडीला लागलेल्या आगीचं कारण काय होतं, ज्या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली तिचं मेंटेनन्स झालं नव्हतं का, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. वोमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना घेऊन एक टेम्पो ट्रॅव्हल्स पुण्याच्या हिंजवडी परिसरात आली. याच वेळी त्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. हिंजवडी फेज 1 मध्ये आल्यावर चालकाच्या हे लक्षात आलं की आपल्या पायाखाली अचानक कशाने तरी आग लागलेली आहे. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं त्या गाडीतून खाली उतरतात. मात्र गाडीचं मागचं दार वेळेवर उघडलं नसल्यामुळे मागच्या कर्मचाऱ्यांना उतरता आलं नाही. आजूबाजूच्या लोकांनीही आग बघून घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला. तोपर्यंत गाडीत अडकलेल्या 4 कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर पुढे बसलेले 4 कर्मचारी आणि चालक जखमी आहेत. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. या सगळ्यांची आता ओळख पटलेली आहे. त्यातील सुभाष भोसले वय वर्ष 42, शंकर शिंदे वय वर्ष 60, गुरुदास लोकरे वय वर्ष 40, राजू चव्हाण वय वर्ष 40 अशी मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं असून ते पुण्यातीलच राहणार आहेत. तर प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजित, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावं आहेत. यात जनार्दन हंबारीडकर या टेम्पो चालकाचा सुद्धा समावेश आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आलाय. तर 4 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत. मंडळी, हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर आता IITiansच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. यामध्ये विमो ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं मेंटेनन्स झालं नव्हतं का, या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस शोधत आहेत. हिंजवडीला IT हब म्हणून ओळखलं जातं. याच IT हब हिंजवडीमध्ये शेकडो कंपन्यांमध्ये IITians, बँक, ऑफिस, सुरक्षा रक्षक यांच्यासह रोज 5 लाख कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असते. यातील 80% कर्मचारी अशा खासगी वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करतात. पण आता या आगीच्या घटनेमुळे त्या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्या अनुषंगानं आता नवीन नियमावली सुद्धा राबवण्याचा विचार केला जातोय. दरम्यान या घटनेची DCP विशाल गायकवाड यांनी माहिती दिली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडचे DCP विशाल गायकवाड म्हणतात की वाहनांची तपासणी करणं, त्यांचा मेंटेनन्स करणं हे नियम आहेत. ज्या कंपनीच्या बसेस आहेत त्या बसेससाठी काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. ही जी घटना घडलेली आहे ही आगीच्या शॉर्ट सर्किटमुळे घडलेली आहे. झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आणि यामध्ये ड्रायव्हरचा पाय देखील भाजला गेलेला आहे. ड्रायव्हरने गाडीतून उडी मारली. पुढे जाऊन गाडी डिव्हायडरला आदळली. आग मोठ्या प्रमाणावरती लागल्यानं पुढच्या लोकांना उतरणं शक्य होतं. ते उतरले पण शेवटचे जे 4 लोक होते त्यांना उतरता आलं नाही आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, अशी माहिती आता विशाल गायकवाड यांनी दिलेली आहे. मंडळी, सध्या गाडीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींबाबत तपास सुरू आहे. तपासासाठी काही सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत. RTOचे ऑफिसर्स बोलावण्यात आलेले होते. फॉरेन्सिक टीम देखील ही आग अचानक कशी लागली याचा तपास करते, अशी माहिती सुद्धा आता त्यांनी दिलेली आहे. आज अचानक अशी दुर्दैवी घटना घडली. त्या अनुषंगानं ट्रान्सपोर्टेशन करण्याच्या ज्या यंत्रणा आहेत किंवा कंपनीच्या काही बसेस आहेत त्यांना याबाबत माहिती देणार आहोत. त्याचबरोबर या संबंधीच्या दक्षता घेण्यात याव्यात आणि नियमांचं काटेकोर पालन व्हावं यासाठी सुद्धा आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत, असंही पुढे पोलिसांनी सांगितलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार वोमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोतून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते. त्यावेळी हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली.
त्याच वेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं त्या गाडीतून खाली उतरले. मात्र मागचं दार उघडलं गेलं नाही आणि त्यामुळे चौघांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. 6 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वोमा प्रिंटिंग प्रेसची ही बस सकाळी 8 वाजता तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती आणि त्यावेळीच ही घटना घडलेली आहे. दरम्यान पुढे बसलेल्यांनी तात्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचलेले आहेत. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक झाल्यानं 4 कर्मचारी आगीत होरपळले. ते चौघे सुद्धा इंजिनियर होते, अशी माहिती आता समोर येते. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. पण मंडळी, ज्या हिंजवडीला IT हब म्हणून ओळखलं जातं, जिथे लाखो कर्मचारी रोज कामासाठी जातात, त्यांना लाखोंनी पॅकेजेसही असतात, पण त्याचं करायचं काय? कारण जर अशा पद्धतीने त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असेल तर याला जबाबदार नेमकं कुणाला ठरवायचं? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विषयसभारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.